शांती. आज आहे 26/10/23ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता घनघोर अंधार, भयानक रात्र संपत आली आहे. तुम्हाला आता दिवसामध्ये जायचे आहे. ही ब्रह्माची बेहदचा दिवस आणि बेहदच्या रात्रीची कहाणी आहे. प्रश्न आहे, सेकंदामध्ये जीवनमुक्ती प्राप्त करण्याचा अथवा हिरेतुल्य जीवन बनवण्याचा आधार काय आहे? उत्तर आहे सत्य गीता, जी श्रीमत भगवानुवाच आहे. बाबा तुम्हाला सन्मुख जी डायरेक्शन्स देत आहेत, हीच सत्य गीता आहे, ज्यामुळे तुम्हाला सेकंदामध्ये जीवनमुक्ती पदाची प्राप्ती होते. तुम्ही हिरे तुल्य बनता. दुसरा प्रश्न आहे, स्वर्गातील भरभरून सुख कोणत्या पुरुषार्थाच्या आधारे मिळते? उत्तर आहे रोजचा अभ्यास आणि योगद्वारे स्वर्गातील सुख भरभरून मिळेल. त्यामुळे अभ्यासामध्ये कधीही थकून जायचे नाही. बाबा टीचर बनून शिकवत आहेत, तर तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होण्याचा पुरुषार्थ करा. यामध्ये आशीर्वाद आणि कृपेची गोष्टच नाही. गीत आहे, रात के राही थकमत जाना. ओम शांती. आता हे गाणे तुम्ही मुलांनी बनवलेले नाहीये, हे तर फिल्मवाल्यांनी बनविले आहे. अर्थ तर काहीच समजत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा यथार्थ अर्थ न जाणल्यामुळे अनर्थ होतो. गातात परंतु समजत काहीच नाहीत. आता तुम्हा मुलांना श्रीमत मिळाली आहे. कोणाची? भगवंताची. भगवंतालाच भक्त जाणत नाहीत, तर मग त्या भक्तांची सद्गती कशी होऊ शकणार? भक्तांचे रक्षक आहेत भगवान. संरक्षण मागतात. जरूर कोणते तरी दुःख आहे, आमचे रक्षण करा. खूप गातात, परंतु ईश्वर कोण आहे, कोणापासून रक्षण करतात, थोडे देखील जाणत नाहीत. भक्त अथवा मुले आपल्या पित्याला जाणत नसल्या कारणाने किती दुःखी झाले आहेत. आता याचा अर्थ तुम्ही मुले समजता. आता आहे घोर अंधारी भयानक रात्र, अर्ध्या कल्पाची रात्र आहे. कोणताही विद्वान, आचार्य, पंडित जाणत नाही की रात्र कशाला म्हटले जाते. असे तर जनावरे सुद्धा जाणतात की रात्र ही झोपण्यासाठी आहे आणि दिवस जागे राहण्यासाठी आहे. चिमण्या देखील रात्री झोपी जातात, सकाळ होताच उडायला लागतात. तो दिवस आणि रात्र तर कॉमन अर्थात सर्वसामान्य आहे. ही ब्रह्माची बेहदची रात्र आणि बेहदचा दिवस आहे. बेहदचा दिवस सतयुग त्रेता आणि रात्र आहे द्वापार कलयुग. अर्धे अर्धे पाहिजे ना. दिवसाचा कालावधी सुद्धा 2500 वर्ष आहे. या दिवस रात्री विषयी तर कोणालाही माहीत नाही आहे. आता तुम्ही मुले जाणता की रात्र पूर्ण होते, अर्थात 84 जन्म पूर्ण होतात किंवा ड्रामाचे चक्र पूर्ण होते. नंतर मग दिवस सुरू होतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाला रात्र बनविणारे कोण आहे, हे देखील कोणीही जाणत नाहीत. भगवंतालाच जाणत नाहीत, तर मग या सर्व गोष्टी कसे जाणू शकणार? मनुष्य पूजा करतात, परंतु समजत नाहीत की हे कोण आहेत ज्यांची आपण पूजा करतोय. बाबा बसून समजावून सांगत आहेत. सर्वप्रथम मुख्य गोष्ट आहे गीतेला खंडन करण्याची. म्हणतात श्रीमत भगवद गीता. गीतेचा पती आहे भगवान, कोणी मनुष्य नाही. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांना देवता म्हटले जाते आणि सतयुगातील मनुष्यांना देवताई गुणवाले म्हटले जाते. दैवी धर्मवाल्या श्रेष्ठाचार्यांना देवताई गुणवाले म्हटले जाते. भारतातील मनुष्य श्रेष्ठाचारी होते, तेच मग आसुरी गुणवाले बनले आहेत. मुख्य धर्मशास्त्र 4 आहेत. दुसरे कोणतेही धर्मशास्त्र नाही आहे.
जरी असले तरी देखील खूप छोटे छोटे मठ स्थापन केले आहेत. जसे संन्याशांचा मठ, बौद्धांचा मठ. बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. ते म्हणतील आमचे अमुक धर्मशास्त्र आहे. आता भारतवासियांचे धर्मशास्त्र एकच आहे. सतयुगी देवी देवता धर्माचे शास्त्र एकच आहे. त्याला श्रीमद भगवत गीता म्हटले जाते. गीता माता त्याचे रचयिता आहेत परमपिता परमात्मा. श्रीकृष्णाची आत्मा जेव्हा 84 जन्म पूर्ण करते तेव्हा मग गीतेचे भगवान ज्ञानसागर परमपिता परमात्म्याद्वारे सहज राजयोग आणि ज्ञान शिकून उच्च पद प्राप्त करते. अशा उच्च ते उच्च धर्मशास्त्राचे खंडन करण्यात आले आहे, ज्या कारणामुळे भारत कवडीतुल्य बनला आहे. ही देखील ड्रामामध्ये एकच चूक आहे, जे गीतेचे खंडन केले आहे. बाबा आता जी सत्य गीता ऐकवत आहेत ती काढली पाहिजे. सत्य गीता सरकारने छापली पाहिजे. हे आहे श्रीमद भगवानुवाच. मुलांप्रती बाबा डायरेक्शन देत आहेत की चांगल्या रीतीने थोडक्यात लिहिले पाहिजे. तुम्ही जाणता सत्य गीतेद्वारे सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते. बाबांचे बनून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बीज, झाड आणि ड्रामाच्या चक्राला समजावून सांगायचे आहे. गातात देखील सतयुग आदि सत है भी सत और होसी भी सत. झाडाला जाणणे देखील सोपे आहे. याचे बीज वरती आहे. हे विभिन्न धर्मांचे झाड आहे. यामध्ये सर्व येतात. बाकी छोट्या छोट्या शाखा तर भरपूर आहेत. मठ पंथ खूप आहेत. भारताचा आदी सनातन देवी देवता धर्म आहे तो कोणी स्थापन केला? भगवंताने. कोणत्या मनुष्याने केलेला नाही. श्रीकृष्ण तर दैवी गुणवाला मनुष्य होता. तो 84 जन्म पूर्ण करून आता अंतिम जन्मामध्ये आहे. सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी बनता बनता कला कमी होत जातात. सूर्यवंशी राजधानी जी सतयुगामध्ये श्रेष्ठाचारी होती तीच आता कलियुगामध्ये भ्रष्टाचारी आहे. आता पुन्हा श्रेष्ठाचारी बनत आहे. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की उच्च ते उच्च पार कोणाचा असणार? आता तुम्ही जाणले आहे. मुख्य आहेतच शिवाय नमः. जी त्यांची महिमा आहे ती ब्रह्मा विष्णू शंकरसाठी गाऊ शकणार नाही. राष्ट्रपतींची महिमा पंतप्रधानाला अथवा दुसऱ्या कोणाला द्याल का? नाही. वेगवेगळी टायटल्स अर्थात उपाध्या आहेत ना. सर्व एकसारख्या तर असू शकत नाहीत. तुम्हा मुलांना आता बुद्धी मिळाली आहे. तुम्ही जाणता क्राइस्टला देखील आपला ख्रिश्चन धर्म स्थापन करण्याचा पार्ट मिळालेला आहे. आत्मा आहे तर बिंदी. त्या आत्म्यामध्ये पार्ट भरलेला आहे. ख्रिश्चन धर्माची स्थापना करून मग पुनर्जन्म घेत पालना करत सतो रजो तमोमध्ये यायचे आहे. सरते शेवटी संपूर्ण झाड जडजडीभूत होणारच आहे. प्रत्येकाला किती कालावधीसाठी पार्ट मिळाला आहे? बुद्धाला किती काळ पालना करायची आहे हे तुम्ही जाणता. वेगवेगळ्या नावारूपामध्ये जन्म घेत राहतात. आता बाबा तुमची किती विशाल बुद्धी बनवितात, परंतु कोणी तर शिवबाबांची आठवण देखील करू शकत नाहीत. बेहदचे बाबा बेहद स्वर्गाचा वारसा देतात. एवढे देखील तुम्ही समजावून सांगू शकत नाही. बाबांनी बऱ्याच वेळा समजावून सांगितले आहे. आत्म्यामध्ये अविनाशी पार्ट नोंदलेला आहे. एक शरीर सोडून मग दुसरे घ्यायचे आहे. समजून घेण्यासारख्या किती गूढ गोष्टी आहेत. जे शाळेमध्ये रोज शिकत असतील त्यांनाच समजणार. कोणी तर चालता चालता थकून जातात. गातात देखील तुम मात पिता हम बालक तेरे. बाबा म्हणतात मी तुम्हाला स्वर्गाचे भरभरून सुख देण्यासाठी
तुमच्याकडून पुरुषार्थ करवून घेत आहे. तुम्ही थकून जाऊ नका. एवढे श्रेष्ठ शिक्षण घ्यायचेच तुम्ही सोडून देता. काही जण तर शिक्षण सोडून मग विकारामध्ये देखील निघून जातात. जसे होते तसेच बनतात. चालता चालता कोसळलात तर अजून दुसरे काय होणार? भले तिथे अर्थात सतयुगामध्ये सुखामध्ये आहेत, परंतु पदामध्ये तर फरक आहे ना. इथे सर्वजण दुःखी आहेत. तिथे अर्थात सतयुगामध्ये राजा आणि प्रजा सर्वांना सुख आहे. तरी देखील पद तर उच्च घेतले पाहिजे ना. शिक्षण सोडलात तर मातपिता म्हणतील तू तर लायक नाही आहेस. बाबांकडून स्वर्गाचा वारसा घेता घेता बरीच मुले थकून जातात. चालता चालता माया वार करते, मग परत जातात. जे जमा केले ते मग शून्य होऊन जाते. बाकी बनणार काय? स्वर्गामध्ये भले जातील, परंतु अगदीच साधारण प्रजा बनतील. बाबा म्हणतात माझे बनून नंतर मग थकून जर बसलात किंवा द्रोही बनलात तर प्रजेमध्ये जाऊन चांडाळ बनाल. सर्व प्रकारचे पाहिजेत ना. स्वर्गाचा मालक बनता बनता जर शिक्षण सोडून देतात तर त्यांच्यासारखा महामूर्ख जगामध्ये कोणीच असणार नाही. लिहितात देखील तुम मात पिता हम बालक तेरे. तुमच्या कृपेने स्वर्गाचे भरभरून सुख मिळते. कृपा करा. बाबा म्हणतील कृपेची तर काही गोष्टच नाही. मी टीचर आहे, शिकवेन. चांगल्या मार्कांनी पास होण्याचा पुरुषार्थ तुम्ही करा. बाकी मी थोडेच बसून सर्वांवर आशीर्वाद करणार. तुम्ही योगमध्ये राहा तर ताकद मिळत राहील. सर्व थोडेच गादीवर बसणार, एकमेकांच्या डोक्यावर बसणार का? तर मुख्य धर्म आहेतच 4. शास्त्र सुद्धा 4 आहेत. त्यामध्ये मुख्य आहे गीता. बाकी सर्व त्यांची मुले बाळे अर्थात उपशाखा आहेत. वारसा तर मातपित्याद्वारेच मिळतो. आता बाबा सन्मुख समजावून सांगत आहेत. केवळ गीता पठण केल्याने थोडेच राजांचेही राजा बनणार. बाबांनी अर्थात ब्रह्माबाबांनी तर गीता वाचलेली आहे, परंतु त्याने होत तर काहीच नाही. ही सर्व आहेत भक्ती मार्गाची शास्त्रे. तुम्हाला पुरुषार्थ करून 16 कला संपूर्ण बनायचे आहे. आता तर तुमच्यामध्ये कोणतीही कला, कोणताही गुण राहिलेला नाही आहे. गातात देखील मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही, आपे ही तरस परोई. आम्हाला पुन्हा 16 कला संपूर्ण बनवा. जसे आम्ही होतो तसे पुन्हा बनवा. आता तुम्ही जाणता बाबा सन्मुख येऊन समजावून सांगत आहेत. एक निर्गुण संस्था देखील बनवली आहे. निर्गुण निराकाराचा अर्थ सुद्धा जाणत नाहीत. शिवचा तर आकार देखील आहे. ज्याचे नाव आहे तर मग जरूर ती चीज देखील आहे ना. आत्मा इतकी सूक्ष्म आहे त्याचे देखील नाव आहे. ब्रह्म महतत्व जिथे आत्मे निवास करतात ते सुद्धा नाव आहे ना. नावारूपापासून वेगळी तर कोणतीही वस्तू असत नाही. भगवंताला म्हणतात नावारूपापासून वेगळा आणि मग त्यांना सर्वव्यापी म्हणतात. ही केवढी मोठी चूक आहे. मनुष्य जेव्हा या गोष्टींना समजतील तेव्हाच तर निश्चय होईल. बाबा आम्ही तुम्हाला जाणले आहे. कल्पकल्प तुमच्याकडून राज्यभाग्य घेत आलो आहोत असा निश्चय होईल तेव्हाच तर शिकू शकतील. इथून बाहेर पडतात आणि विसरून जातात. म्हणून सर्वप्रथम तर लिहून घ्यायला पाहिजे की खरोखर शिवबाबा आले आहेत राजयोग शिकविण्यासाठी. लिहून सुद्धा देतात तरी देखील शिकत नाहीत. रक्ताने सुद्धा लिहून देतात, परंतु आज ते नाही आहेत. माया किती प्रबळ आहे. बाबा बसून किती समजावून सांगतात. तुमची विहंग मार्गाची सेवा तेव्हा होईल जेव्हा अशा प्रकारे पत्रे लिहाल. तुमच्या शक्ती सेनेमध्ये देखील नंबरवार आहेत.
कोणी चीफ कमांडर आहेत, कोणी कॅप्टन आहेत, कोणी मेजर आहेत, कोणी शिपायांसोबत ओझे उचलणारे देखील आहेत. सर्व सेना आहे. बाबा तर पुरुषार्थ करवून घेतील ना. प्रत्येकाच्या पुरुषार्थ करण्यावरून लक्षात येते की हे राजा राणी बनतील का चांगल्या श्रीमंत प्रजेमध्ये जातील, हे साधारण प्रजेमध्ये जातील, हे दास दासी बनतील, हे तर समजणे एकदम सोपे आहे. तर प्रथम मुख्य गोष्ट उचलून धरायची आहे, अर्थात समजावून सांगायची आहे. बाबा महारथींना किती आवाहन करतात, तर मग विहंग मार्गाच्या सेवेसाठी विचार चालले पाहिजेत. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, शिक्षण घेत असताना थकायचे नाही. हे सर्व श्रेष्ठ शिक्षण रोज शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, विहंग मार्गाची सेवा करण्याच्या युक्त्या काढायच्या आहेत. योगामध्ये राहून बाबांकडून शक्ती घ्यायची आहे. कृपा आशीर्वाद मागायचे नाहीत. आजचे वरदान आहे, वरदानांच्या दिव्य पालनेद्वारे सहज आणि श्रेष्ठ जीवनाचा अनुभव करणारे सदा भाग्यशाली भव. वरदानांच्या दिव्य पालनेद्वारे सहज आणि श्रेष्ठ जीवनाचा अनुभव करणारे सदा भाग्यशाली भव. स्पष्टीकरण आहे, बापदादा संगम युगावर सर्व मुलांची 3 संबंधांद्वारे पालना करतात. पित्याच्या संबंधाने वारशाच्या स्मृतीद्वारे पालना, शिक्षकाच्या संबंधाने शिक्षणाची पालना आणि सद्गुरूच्या संबंधातून वरदानांची अनुभूतीची पालना एकाच वेळी सर्वांना मिळत आहे. याच दिव्य पालनेद्वारे सहज आणि श्रेष्ठ जीवनाचा अनुभव करत रहा. मेहनत आणि मुश्किल हे शब्द देखील नाहीसे होतील तेव्हा म्हणणार खुशनसीब, अर्थात भाग्यशाली. स्लोगन आहे, बाबांच्या बरोबरीने सर्व आत्म्यांचे स्नेही बनणे हीच खरी सद्भावना आहे. बाबांच्या बरोबरीने सर्व आत्म्यांचे स्नेही बनणे हीच खरी सद्भावना आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.